फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही खूप स्पेशल ओकेशनसाठी आलो आहे उंबरनेवाडीमध्ये. तर इथे RZPची शाळा आहे. तर तिथे आम्ही इथल्या मुलांना भेटायला आलो आहे आणि आमच्याकडून जी काय थोडीफार मदत होती आहे त्यांना ते आम्ही करायचं ट्राय करतो आहे. तर चला आता आपण जाऊया शाळेत आणि बघू आज आम्ही काय काय, म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज केल्या आहे. तर एक एक ॲक्टिव्हिटी आता चालू आहे. आता आय थिंक सो ड्रॉइंग करतात. सो इथे आता ड्रॉइंग कॉम्पिटिशन चालू आहे आणि प्रत्येकाने आपापलं नाव लिहिलं आहे आणि त्याला पेंट केलं आहे. पेंट म्हणजे कलरिंग करतात आहे. हे बघा, सगळ्यांनी आपापली नावं दिली आहेत आणि हे सगळे आमचे फ्रेंड्स आहेत, ते गाईड करतात आहे त्यांना. तर हे किती निरागस मुलं आहेत यार. ठीक आहे, खाली बसा. तर आरती खरं टीचर आहे, तिचं प्रोफेशन टीचर आहे आणि ती खूप छान मुलांना एक्सप्लेन करते आहे सगळ्या गोष्टी. हिप 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 हिप. तो जसं छोट्या मुलांना ॲक्टिव्हिटी दिली आहे तसं मोठ्या मुलांना पण इथे ॲक्टिव्हिटी दिली आहे की मुलांसाठी सँडविच रेडी करण्यासाठी. आणि चैतन आणि अश्विनी कपल गोल्स असे असावं की एकमेकांना मदत करतात आहे. हा, शायनिंगमध्ये पडलं ते. आणि सूरज, हे मी लक्षात ठेवणार की घरात तुम्हाला बिलकुल हेल्प नाही करत आहे, पण ठीक आहे, इथे करतोय, चांगली गोष्ट आहे. आणि यांचं नाव गणेश सर. हे जरा जास्तच झालं. तर आम्ही खूप सारे नवीन नवीन फ्रेंड्स भेटलोय पहिल्यांदा, तर नावात थोडी कन्फ्युज होत आहे. बेचारी सामने देख रही थी. अनुष्का आणि सुनीता. तू तिच्याकडे बघतेस, मग त्या राज्य घेणाऱ्याला कळलं की ही नेता आहे म्हणून सगळी तिच्याकडे बघताय. ठीक आहे, न कळत बघायचं, गपचूप ठेवायचं, सांगायचं नाही कुणाला कोण नेता आहे. कळालं? तुम्ही तुमचे ॲक्शन्स करत राहा. ओके. आणि जे छोटे छोटे आहेत ना त्यांना करू नका काही करायचं. ते कच्चा लिंबू. ठीक आहे, तुम्ही तुमच्या गेमवर फोकस करा. ठीक आहे, चांगला नेता निवडलाय आपण. आता जास्त पण वेळ नाही द्यायचा नेत्याला, मग गेम वाढत जाणार. ठीक आहे, 2 गेस गेले, 1 लास्ट. असं बोलायचं नाही. सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. पटापट कर. चला पटापट. दादा हरला तर हरला. हे कळलंय सगळ्यांना. अरे डोकं दुखेल, एवढं नका करू. ऍक्शन चेंज करा. नेता ऍक्शन चेंज कर. हा, कोण होता आपला नेता? हात वरती करा. हो, येताना आम्ही बाईकने आलो आहे आणि तो रस्ता, म्हणजे मला असं वाटलं मी ट्रेनने आली असते तर परवडला असतं. इतका भयंकर डेंजर रस्ता होता ना, मी अशी जीव मुठीत घेऊन बसलेले. तर हे लंगडी का पाणी खेळतात आहे. मुलांची एनर्जी किती आहे, थकत नाही आहे पोरं. तर इथे मुलांचं रिस्क फॅक्टर बघा, म्हणजे एका झोक्यावर 3 जण बसलेत. हे तर मी कधीही नाही केलं असतं. माझ्या 3 बहिणी असत्या, आम्ही बसलो असतो तर बाई मला भरोसा नाही, बट ट्रस्ट. आणि ती कशी मस्त झोका देते आहे, भारी. आणि न पाय टेकवता बाई, हे तर इतकीच लोक करू शकतात. एवढ्या उन्हात, भर उन्हात पण पोरं खेळतात ते. गर्ल्स से हाय. हाय. तू हसतेस, तू काय बोलतच नाहीये.
तर अश्विनी लंगडी के पाणी खेळते आणि तिला माहिती पण नव्हतं कोणता पाय उचलायचा. अश्विनी यू कॅन डू इट. मला पाय चेंज करायचे, करू शकतो? हे अशी कोणती लंगडी के पाणी माझे पाय चेंज. मी खूप वर्षांनी खेळते. हा मग काय झालं. यू कॅन डू इट. आता अश्विनीने एक पण मुलाला पकडू शकली नाही. गेल्या 10 मिनिटं खेळतीये. किती गोंडस असे त्या साईडला बसलेत पोरं आराम करत मॅच बघतात. त्यांच्यासाठी हा स्टेडियम आहे. त्या दीदीचं नाव घेऊन ओरडा तरी. एवढा वेळ 5 मिनिटं उभी राहिली नाही की थकली. हा झोका एकदम परफेक्ट वाटतोय भाई. खुशी भी मिल रही है और ज्यादा झूल रहा भी नहीं है वो. काही ॲक्टिव्हिटीज झाल्याच्या नंतर मुलांना आम्ही मूव्ही दाखवला एलिझाबेथ एकादशी आणि मुलं खूप आवडीने तो एन्जॉय करत होते. त्यांना आम्ही पॉपकॉर्न आणि फ्रुटी पण दिलेली. बघा किती हॅपीली ते बघतात आणि कुणाला बोर नव्हतं होत. सगळे एकदम मन लावून तो मूव्ही बघत होते. तर मलाही खूप छान वाटलं त्यांना बघून की ते एन्जॉय करतात ते मूव्ही. काय शिकलात मूव्ही बघून आता? आईला आई बाबांना उलट बोलायचं नाही. अभ्यास करायचं आणि मोठं व्हायचं. ओके समजलं. आता मी परत आले ना नेक्स्ट टाइम तर परत विचारणार. समजलं. चला आता. सो बिग थँक्यू आरती, कारण की तुम्ही इतकं इनिशिएट घेतलं मुलांसाठी आणि इतका सगळ्या ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज केलेल्या आणि मुलंही सगळी ॲक्टिव्हिटीज इतकी एन्जॉय करत होती. पूजा, आकाश, आरती, श्री आणि गौरव, तुमच्यामुळेही हे आम्ही करू शकलो. कारण की हे जे एक्झिक्यूट करायचं ते तुमच्यामुळेच झालं. तुम्ही इतका मेहनत घेतली आणि बाकी जे फ्रेंड्स होते ते आम्ही हेल्प केलं त्यांना. सो अ बिग थँक्यू. तुमच्यामुळे आम्ही हे लाईफटाईम मेमरी बनवली. सुनीता खूप स्वीट आहे. ती आमच्यासाठी चाय घेऊन आली आहे. ब्लॉग करतात. हो तुम्ही आता बघताय मी कधीपासूनच ब्लॉगिंग करते. व्हिडिओ काढतात माहिती आहे, ब्लॉग करतात. हो फॉलो मी गाइस. सो हा त्यांचा दरवाजा आहे आणि सूर्या मला मदत करते घेऊन जायला तिकडे. सो हा काकडीचा बाग आहे. सो आपल्याला मार्केटमध्ये जी काकडी येते ती इथूनच येते इफ आय एम नॉट रॉंग. ते इकडे कसं त्यांनी नाही 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 मला नको आहे खुर्ची, मी उभीच राहणार आहे. आपण ऑफिसमध्ये बसतो, आपल्या वाटतं खूप आपलं काम अवघड असतं बापरे आणि खूप टेन्शन घेतो. पण इथली जी लोक आहेत ती बघा, हे पानं इतकी शार्प आहे पण सगळे आतमध्ये जाऊन काकडी तोडतात आहे. हे कष्टाची लाईफ आहे यार ही, आणि यांच्यामुळे आपण आहोत. विघ्नेश जी काहीतरी एक्सपेरिमेंट करतात. काय करतात हे काय म्हण? फायर स्टार्टर आहे. ओ
ओ हे भिजलं तरी ह्याच्याने आग लावू शकतो आपण. ओ तो आज ट्रायल करतो. सो अच्छा आपण जरा आपण बेअर ग्रिल्स नाही, सो आपण इझी करण्यासाठी आपण सॅनिटायझर टाकतो त्याच्यात. ओ तो पण ट्रायल करतो. सो जेवण झाल्याच्या नंतरून आम्ही शेकोटी पेटवलेली आणि सगळे फ्रेंड्स गप्पा मारत होते. खूप असे फ्रेंड्स होते जे नवीन होते, पण आम्हाला वाटलंही नाही ते नवीन आहे. इतके आम्ही लवकर मिक्सअप झालो आणि खूप छान दिवस आम्ही स्पेंड केला. आम्ही गप्पा मारत होतो आणि आम्ही एक रिअलाईज केलं की ह्या मुलांनी आम्हाला खूप साऱ्या गोष्टी इनडायरेक्टली शिकवल्या आणि आम्ही त्यांच्यासोबत आमचे चाइल्डहूड जे मेमरीज आहे ते रिकॉल केले. खूप छान वाटलं आणि आता बाय बाय करायचा टाईम आलेला, म्हणजे सगळे आपापल्या घरी जात होते. हे 2 दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होते आणि खूप मेमरीज बनवली आणि खूप एन्जॉय केलं. Bye bye. Thank you for watching my video. Like, share, subscribe. Keep loving, keep supporting.